पूर महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी आज सोलापूरमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा झालेली आहे आणि सभा अवघ्या काही मिनिटांपूर्वी संपलेली आहे आणि हा जो काही सगळा जनसमुदाय आहे हा आता या सभा उरकून परत चाललेला आहे। एकंदरीतच योगी आदित्यनाथ यांच्या सभेमधले भाषणातले मुद्दे लोकांना कसे वाटले हे जाणून घेण्यासाठी हे जे काही लोक चालले त्यांच्याकडून मी जाणून घेणार आहे। काय आज या ठिकाणी योगी आले होते, त्यांचं भाषण ऐकलं, कसं वाटलं भाषण आणि काय वाटतं भाजपबद्दल? भारतीय जनता पार्टीच्या प्रचारार्थ आणि आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आज योगी आदित्यनाथ या ठिकाणी आले होते। हा पूर्व भाग म्हणून गणला जातोय, पण पूर्व भाग जो आहे तो पूर्ण आज योगीजींच्या रूपानं हिंदुत्वमय आणि भगवामय होऊन गेला असं म्हणायला काय हरकत नाही। पण येणाऱ्या 7 तारखेला जो मतदान आहे हा डेमो 7 तारखेपर्यंत या पूर्व भागात टिकेल असं मला या ठिकाणी आशा वाटतंय। काय वाटतंय तुम्हाला? ही इलेक्शन पूर्णपणे भगव्या विरुद्ध हिरव्याचे आहे। ज्या शिंदेंनी सांगितलं की हिंदू आतंकवाद, हो आम्ही हिंदू आतंकवादी आहोत, आम्ही सगळे हिंदुत्ववादी आहोत। मला त्यांना सांगायचं स्पष्टपणे आम्ही सगळे हिंदुत्ववादी आहोत आणि हिंदूंसाठी आम्ही भारतीय जनता पार्टीलाच मतदान करणार आहे आणि येणाऱ्या 7 तारखेला हा पूर्णपणे रामभाऊ सातपुते यांना मतदान करणार आहे आणि संपूर्ण हिंदू राम सातपुते यांना निवडून आणण्यासाठी कमीत कमी 2 लाखाच्या लीडने रामभाऊ निवडून आणणार आहे। तुम्हाला सगळ्या हिंदूंना मला इथं आवाहन करायचं आहे की मशिदीतनं फतवे निघा लागलेत की प्रणिती शिंदेंना इस्लामसाठी मतदान करा। तर मी सगळ्या हिंदूंना सांगतो, हिंदूंनो ही निवडणूक फक्त आणि फक्त हिंदू आणि मुस्लिम झालेले आहे। सगळ्या हिंदूंनी राम सातपुते यांना मतदान केलं पाहिजे असं मला इथं सांगायचं आहे। राम सातपुते उच्च शिक्षित आहेत आणि ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे, त्याच्यामुळे तेच निवडून आले पाहिजेत। त्यांना गोरगरीब म्हणजे त्यांनी अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून जीवन जगलं, त्याच्यामुळे गरिबांचे प्रॉब्लेम काय असतात ते सगळं त्यांना माहीत आहे आणि ते माळशिरसमध्ये त्यांचं खूप चांगलं काम आहे। जवळजवळ 3-3.5 हजार ऑपरेशन केलेले आहेत आणि भरपूर सारे रस्ते माळशिरस तालुक्यात असा एकही रस्ता नाही की त्यांनी केलेला नाही। प्रत्येक रस्त्याचं काम चालू आहे। जलयुक्त शिवारची कामं भरपूर सारी कामं केल्यामुळं तेच निवडून यावेत अशी आमची इच्छा आहे। राम सातपुते कमीत कमी आजच्या सभेवरून लक्षात आलं आणि मोदींच्या सभेवरून लक्षात आलं की कमीत कमी 2-2.5 लाख मतांनी निवडून येतील। प्रणिती शिंदेचा थोडाही चान्स नाही निवडून यायचा, हे आजच्या सभेवरून दिसून येते। काय वाटतंय योगींचं भाषण ऐकलंय? आज योगीचं जे सभा बघून वाटलं, जे हिंदूचं जोश परत जे आलंय सोलापुरात ते अस्मरणीय आहे। ते असलं भारी योगी महाराज जे CM आहे तिथले, ते तिथला जे UP जे स्टेट आहे तिथले जे लोक जे आतंकवाद होती ते संपून टाकले योगी महाराजनी। ते आतिक अहमद असो कोणही असो सगळ्यांना संपून टाकले योगी महाराजनी आपल्या। आणि तिथे 80 पैकी 74 सीट हे कन्फर्म आहे योगी हातात। त्यांनी स्वतः आता आज आम्हाला किती बसतील महाराष्ट्रात कमीत कमी आमचे NDAचे टोटल म्हणून बसणार आहे 30च्या वर NDAच्या वर बसणार आहे। सोलापूरचे 30 मध्ये असेल का? सोलापूरच्या 30 मध्ये कन्फर्म आहे, सोलापूरचं फिक्स असणार आहे। हा मुद्दा जो आहे विरोधी पार्टीचा जो मुद्दा आहे फक्त मोदी आणि मोदीचे हे त्यांचा काही विकासावर कुठला दृष्टिकोन नाही ना, कुठला विकासाचे मुद्दे नाही, फक्त मोदी हरवणे हा विषय आणि आरक्षणावर हा विषय आहे त्यांचा। आमचा जो भारतीय जनता पार्टीचा जो मुद्दा आहे तो विकासावर, देश कसा पुढे जाईल याच्यावर आम्ही ते चाललेलं आहे। आणि विरोधी पार्टीचा जो आहे मोदी काय करतो, फडणवीस काय करतो, एकनाथ शिंदे काय करतो, या गोष्टीवर त्यांचा फक्त हे चाललेलं आहे। सोलापूरच्या लेखीचं काय मग? सोलापूरची लेखी नावाला सोलापूरची लेखी नाही, ते सुशील कुमार शिंदे साहेबांची लेखी आहे। ते सोलापूर आपण जे इंडिया अलायन्सला सपोर्ट करतो त्यांचा अजून प्रधानमंत्री डिसाइडेड नाही आहे। 60 वर्ष आमच्या ह्याच्यात त्यांच्या ह्याच्यात गोहत्या किती झालं बघा, बाकी काय राजकारणाचं त्यांनी विचार करा। काँग्रेसचं फक्त आहे ना, एक मिनिट साहेब फक्त घराणेशाहीमध्येच काँग्रेस अडकलेला आहे, त्याच्यावरती निघू शकत नाही। नुसतं बाप झाला आई झाल्यानंतर बाप झाल्यानंतर लेकी हेच समजत आपल्या घरात लेकी म्हणते वडिलांनी भरपूर केलंय पण वडील का बरं पडले, का बरं पडले, काय केलं नाही। फक्त हिंदूंना आतंकवादी म्हणण्याचं एकच कारण आहे त्यांचं। लाट तशी 14-19 ला होत तशी आता आहे का अजून? जास्त प्रहार लाट नाही आहे, प्रहार आहे। विकासाच्या मुद्द्यावर
काय वाटतंय? रामभाऊ येणार, निवडून येतात रामभाऊ सातपुते. रामभाऊ येणार 2 लाख मताधिक्यानं रामभाऊ येणार 2 लाख मतांनी. 2 लाख मताने फिक्स रामभाऊ आणि येणार. बरं, आणि इकडे महाराष्ट्रात 40च्या पुढे येणार. सोलापुरात फक्त आणि फक्त 2 लाख मतं रामभाऊ सातपुते. ही लढाई हिंदुत्वाची आहे. हिंदुत्वाविरुद्ध कोणी जाणार नाही. भारतात हिंदुत्वाची राष्ट्र येणार आणि हिंदू राष्ट्राचं होणार. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदीचं स्वप्न साकार होणार. 25 वर्ष भाजपाच्या राज्यात चालणार. हिंदू राष्ट्र आपला भारत हिंदू राष्ट्र मग घोषित करणार. आतंकवाद संपणार. बुलडोझर बाबा की जय. बुलडोझर बाबा की जय. मुक्त भारत. मला सांगा, सोन्याची धूर एक टायमाला सोलापुरात निघत होती. ज्या सोलापूर धूर निघत असताना नरसिंगीरची मिल, सोलापूर सूत मिल, अश्विन मिल, या मिल मधले जे साचे, जे लोखंडाचे कारखाने आहे, त्याचा सुशीलकुमार शिंदे असताना मुख्यमंत्री असते, त्याचा हिसाब मागा तुम्ही पत्रकार म्हणून एक त्यांच्याकडनं मागा की तिथल्या साच्याचं काय झालं, तिथल्या कारखान्याचं जागेचं काय झालं, तिथलं तुम्ही विचारा पत्रकारांनी की सूत मिलचं काय झालं. कारण का सोलापूर सूत मिल, यशवंत मिल बंद पाडण्याचं सर्वात मागचे कारण सुशीलकुमार शिंदे व त्यांचा जावई आहे. आता इथं काय होईल निवडणुकीत तर हम राम को लाए हैं और राम को लाएंगे. जो राम को लाए हम उनको लाएंगे. जय श्री राम. आपकी बार मोदी सरकार. अब की बार मोदी सरकार. तर हा जो काय आहे तो जल्लोष आहे. आत्ताच योगी आदित्यनाथ यांची सभा झालेली आहे आणि हिंदुत्ववादाबद्दल ते प्रामुख्यानं बोललेले आहेत. त्यांचं भाषण झालेलं आहे आता 45 मिनिटाचं आणि त्या भाषणात वेगवेगळे मुद्दे आहेत. त्या मुद्द्यांवर आपण एक वेगळा व्हिडिओ करणारच आहे. मात्र त्यापूर्वी काही महिला सुद्धा भाषण ऐकायला आल्या होत्या. मोदीजींनी आजचे दिन लाएंगे, वो दिन आए है असं आम्हाला वाटतंय नाही, चाललंय असं. शिक्षणाचे कोण आहेत इथले उमेदवार राम सातपुते. काय येतील का निवडून? येतील की येतील. येतील. तुम्ही कुठले? इथं सोलापूरचे.